नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण औद्योगिक आणि संघटनात्मक मानसशास्त्र या पेपरमधील कर्मचारी प्रशिक्षण या प्रकरणातील व्यक्तिमत्वाचे मापन मेजरमेंट ऑफ पर्सनॅलिटी हा मुद्दा बघणार आहोत. व्यक्तिमत्वाचे मापन. आता औद्योगिक क्षेत्रामध्ये जसं बुद्धिमत्तेला महत्त्व आहे तसं व्यक्तिमत्वाला देखील काय महत्त्व आहे आणि हे व्यक्तिमत्वाचं मापन करण्यासाठी कुठकुठल्या मानसशास्त्रीय चाचण्यांचा वापर केला जातो ते आपण या मुद्द्यामध्ये बघणार आहोत. आता जर उदाहरणच घ्यायचं झाल्यास संरक्षण किंवा पोलीस दलामध्ये धाडसी व्यक्ती असली तर तिथे काय योग्य कर्मचाऱ्याचं योग्य पदासाठी सिलेक्शन होतं असं आपण म्हणू शकतो. म्हणून संरक्षण किंवा पोलीस दलात धाडसी हिम्मतवान व्यक्ती जशा आवश्यक असतात ते आपण व्यक्तिमत्व चाचणीच्या आधारे शोधू शकतो. त्यानंतर मार्केटिंग क्षेत्र असेल तर बोलक्या किंवा इतर लोकांमध्ये मिळून मिसळून काम करणाऱ्या व्यक्ती जर असेल तर त्या क्षेत्रामध्ये यश मिळवू शकतात. हे देखील आपण व्यक्तिमत्व चाचण्यांच्या आधारे किंवा व्यक्तिमत्व सूचीच्या आधारे शोधू शकतो. मग याला आपण बहिर्मुख व्यक्ती असं म्हणतो की एक्स्ट्रॉवर्ट, जिथे बोलण्याचं काम आहे, बोलून त्यांना समोरच्याला पटवता आलं पाहिजे. म्हणून मार्केटिंग फील्डमध्ये बहिर्मुख व्यक्ती या उपयोगी ठरत असतात. म्हणून थोडक्यात आपल्याला असं म्हणता येईल, पदाचं स्वरूप जसं असेल त्याला जर अनुरूप व्यक्तिमत्व असेल तर त्या कार्याची यशस्वीता काय जास्त असते किंवा ती व्यक्ती त्या कार्यामध्ये जास्त यशस्वी ठरू शकते आणि हे आपण व्यक्तिमत्व चाचण्यांच्या आधारेच करू शकतो. आता व्यक्तिमत्व कशाला म्हणतो आपण? ऑलपोर्ट यांनी व्याख्या केलेली आहे की परिस्थितीशी वैशिष्ट्यपूर्ण संघटन करणाऱ्या मानसभौतिक यंत्रणेच्या गतिशील संघटनाला व्यक्तिमत्व असे म्हणतात. आता व्यक्तिमत्वामध्ये काही अंतर्गत घटक येतात, काही बहिर्गत सुद्धा घटक येतात. म्हणजे आपलं अंतर्गत गुण जे असतील ते सुद्धा येतात, त्याच्याबरोबर आपलं राहणं, दिसणं, बोलणं हे सुद्धा गोष्टी व्यक्तिमत्वामध्ये येत असतात. आता व्यक्तिमत्वाच्या मापन करण्याच्या 2 पद्धती आहेत. त्याच्यामध्ये पहिली पद्धती जी आहे ती म्हणजे व्यक्तिमत्व सूची आणि दुसरी पद्धती जी आहे ती प्रक्षेपण तंत्र. आता पहिली पद्धती बघूया आपण, व्यक्तिमत्व सूची. आता या व्यक्तिमत्वाचे जे मापन करण्याचा जो प्रकार आहे पहिला व्यक्तिमत्व सूची, या प्रकारामध्ये काय केलं जातं, व्यक्ती स्वतःच आपले वर्णन करते. आता व्यक्तिमत्व मापनाच्या अशा अनेक सूची मानसशास्त्रज्ञांनी तयार केलेल्या आहेत. त्या आपण सांगता येतील आपल्याला. त्याच्यातला काही जसं कुडर रेफरन्स रेकॉर्ड, व्होकेशनल स्ट्रॉंग इंटरेस्ट ब्लँक, त्याच्यानंतर MMPI मिनेसोटा मल्टीफॅजिक पर्सनॅलिटी इन्व्हेंटरी म्हणतो आपण, गिलफोर्ड शिमरन टेम्परामेंट सर्वे, गार्डन पर्सनल प्रोफाईल अँड पर्सनल इन्व्हेंटरी, अशा अनेक सूची ज्या आहेत त्यांचा व्यक्तिमत्व मापनासाठी उपयोग केला जातो आणि कर्मचारी निवडीसाठी सुद्धा अशा चाचण्यांचा उपयोग हा होत असतो. आता आपण उदाहरण म्हणून एडवर्ड पर्सनल प्रेफरन्स शेड्यूल जे आहे ती सूची बघूया. आता याच्यामध्ये फोर्स चॉईस टेक्निक असं म्हटलेलं आहे याला, म्हणजे सक्तीच्या निवड तंत्राचा वापर या एडवर्ड पर्सनल प्रेफरन्स शेड्यूलमध्ये केला गेलेला आहे. त्याच्यामध्ये प्रत्येक प्रश्नातील एक पर्याय हा त्या व्यक्तीला निवडावाच लागतो, ज्या व्यक्तीला आपण व्यक्तिमत्व सूची सोडवायला दिलेली आहे त्या व्यक्तीला. आणि मग या पर्यायाची निवड सामाजिक इष्टतेनुसार केलेली असते आणि या सूचीद्वारे 15 प्रेरकांचे मापन केले जाते. आता कोणकोणते प्रेरक आहे ते 15 ते बघूया. जसं संपादनाची गरज असेल, वरिष्ठ निष्ठा, क्रम, प्रदर्शनीयता, स्वायत्तता, म्हणजे कामाच्या ठिकाणी स्वतंत्रता पण हवी असते लोकांना. संपादनाची गरज म्हणजे काही मिळवण्याची सुद्धा जिद्द असली पाहिजे, अचिव्हमेंट मोटिवेशन आपण ज्याला म्हणतो. नाही तर काही लोक फक्त काम करतात पण त्यांना असं काही वाटत नाही की आपण खूप काही करावं कामाच्या ठिकाणी असं. म्हणून ही संपादनाची गरज हा सुद्धा एक घटक या एडवर्ड प्रेफरन्स पर्सनल शेड्यूल जे आहे त्याच्याद्वारे मापन केला जातो. आपुलकीची भावना, आता आपण घरासारखंच वर्कप्लेसमध्ये सुद्धा आपलं एक कार्यकुटुंब असतं, तिथे आपण कसं वागतो, आपुलकी, व्यक्तिलक्षितता, जिव्हाळा,
प्रबलता, आता प्रबलनाची आवश्यकता असतेच प्रत्येक ठिकाणी. जसं बक्षीस मिळतं चांगलं काम केल्यानंतर, त्याला प्रबलता आपण म्हणतो. लघुत्व स्वीकृती, पुष्टीकरण, बदल, सहनशक्ती, विषमलिंगत्व, आक्रमण इत्यादी ज्या व्यवसायाशी निगडित यशस्वीता आहे, या सर्व सूचींचा सहसंबंध चांगला असा दिसून आलेला आहे. म्हणून एडवर्ड पर्सनल प्रेफरन्स शेड्यूल ही जी व्यक्तिमत्व मापनाची सूची आहे, तिचा जास्तीत जास्त वापर औद्योगिक आणि संघटनात्मक मानसशास्त्राच्या क्षेत्रामध्ये केला जातो. आणि ही सूची जास्त विश्वासार्ह मानली जाते, म्हणजे जास्त रिलायबल. जे सायकोलॉजिकल टेस्टचे, स्टँडर्डाइज टेस्टचे जे नॉर्म्स आहे, ही टेस्ट रिलायबल पाहिजे, व्हॅलिड पाहिजे, तर मग ही टेस्ट अति उपयुक्त अशी टेस्ट आहे. आता दुसरी जी टेस्ट आहे ती ॲक्टिव्हिटी वेक्टर ॲनालिसिस, AVA असा शॉर्ट फॉर्म आहे तिचा, की विशिष्ट प्रशिक्षण दिल्यानंतर कर्मचाऱ्यांना ही आपण सूची देऊ शकतो. आता त्याच्यामध्ये 81 विशेषणं दिलेली आहेत आणि ही विशेषणं उमेदवाराचे यथार्थ वर्णन करतात आणि स्वतःचे वर्णन करणारे जे विशेषण आहे त्याच्यावर त्याने टिक मार्क करायची असते. आणि मग जो निर्देशांक काढला जातो, जे गुणांकन केलं जातं, ते कशाच्या आधारे केलं जातं, की आक्रमकता, व्यक्ती आक्रमक आहे की आक्रमक नाही, समाजाभिमुखता कशी आहे, सोशिएबिलिटी म्हणतो आपण. आता आपल्याला 4 लोकांमध्ये काम करायचं आहे, तर त्यांच्याशी पण मिळून मिसळून वागता आलं पाहिजे. भावनिक नियंत्रण कसं आहे, सामाजिक जुळवणी आणि क्रिया ह्या घटकांचं गुणांकन या ॲक्टिव्हिटी वेक्टर ॲनालिसिस चाचणीद्वारे केलं जातं. आता ह्या चाचणीला देखील व्हॅलिडिटी सुद्धा चांगली आहे, रिलायबिलिटी सुद्धा चांगली आहे. म्हणून व्यक्तिमत्व सूची प्रकारात स्ट्रॉंग व्होकेशनल इंटरेस्ट ब्लँक, MMPI, एडवर्ड पर्सनल प्रेफरन्स शेड्यूल, ॲक्टिव्हिटी वेक्टर ॲनालिसिस इत्यादी चाचण्यांचा समावेश होतो. पुढे बघूया आपण प्रक्षेपण तंत्रे, त्याला आपण प्रोजेक्टिव्ह टेक्निक्स असं म्हणतो. तर प्रक्षेपण तंत्र हे काय, व्यक्तिमत्व मापनातील अत्यंत महत्त्वाचं असं साधन मानलं जातं. कारण प्रक्षेपण तंत्रांचं एक वैशिष्ट्य आहे की व्यक्तीच्या अनकॉन्शियस माइंडमध्ये ज्या विशेष डिझायर्स, अबोध मनातील ज्या दडून राहिलेल्या भावना असतात, त्या बाहेर काढण्याचं काम प्रक्षेपण तंत्रांद्वारे केलं जातं. म्हणून व्यक्तिमत्व मापनाचं अत्यंत महत्त्वाचं साधन प्रक्षेपण तंत्रांना म्हणू शकतो आपण. आता त्या प्रकारात कुठकुठल्या चाचण्यांचा समावेश होतो. पहिली चाचणी जी आहे ती TAT, थीमॅटिक ॲपर्सेप्शन टेस्ट आपण म्हणतो. तर मरे यांनी ही चाचणी तयार केलेली आहे. या चाचणीमध्ये काय असतं, या चाचणीमध्ये विविध प्रसंगांच्या, विविध भावछटा असणारी छायाचित्रे असतात, चित्र दाखवली असतात आणि ती चित्र जी आहे ती ठराविक क्रमाने व्यक्तीला दाखवण्यात येतात आणि मग त्या चित्रावरून एक गोष्ट व्यक्तीला लिहिण्यास सांगितली जाते. ती कशाच्या आधारे, तर या चित्रातील प्रसंग कसा निर्माण झाला, चित्रातील व्यक्तींना काय वाटतं आणि त्या चित्रामध्ये पुढे काय घडेल, असं म्हणजे घडून गेलेलं सद्यस्थिती काय आहे आणि पुढे काय घडेल असं वाटतं. ह्या 3 गोष्टीच्या आधारे 5 मिनिटामध्ये स्टोरी लिहायची असते आणि मग ही गोष्ट लिहिताना व्यक्तीच्या स्वाभाविक इच्छा असतील मनामध्ये, भावना इत्यादी जे स्थायी भाव आहे ते प्रकट होत असतात. म्हणून अनुभवी जे मानसशास्त्रज्ञ आहे ते त्याचं विश्लेषण करून या व्यक्तींच्या अंतर्मनामध्ये चाललेल्या काही खळबळी असतील, प्रेरणा असतील, मनोरथ असतील यांची माहिती करून घेत असतात. म्हणून थीमॅटिक ॲपर्सेप्शन टेस्ट हे एक महत्त्वाचं प्रक्षेपण तंत्र औद्योगिक आणि संघटनात्मक क्षेत्रामध्ये उपयोगात आणलं जातं आणि मग कर्मचाऱ्यांच्या व्यक्तिमत्वाचा अभ्यास या TAT चाचणीच्या आधारे आपल्याला करता येतो. दुसरी जी चाचणी आहे ती रोर्शा-झिंगब्लॉट टेस्ट किंवा रोर्शा चाचणी असं आपण म्हणतो. आता या रोर्शाच्या चाचणीमध्ये 10 कार्ड्स आहे आणि त्याच्यावर शाईचे डाग दिलेले आहेत
आता 5 कार्ड जे आहे, 5 जे शाईचे डाग आहे ते ग्रे कलरमध्ये आहे आणि 5 जे आहे ते मल्टी कलर्ड आहे. मग प्रयुक्ताला काय विचारलं जातं? तर आता प्रयुक्ताच्या व्यक्तिमत्वाचं परीक्षण या चाचणीच्या आधारे केलं जातं. मग प्रयुक्ताला विचारलं जातं, तुला या डागामध्ये काय दिसतं आहे? आणि मग त्या जे कार्ड आहे त्याचं क्रमाक्रमाने निरीक्षण करायला सांगितलं जातं आणि 5 कार्ड नंतर प्रयुक्ताला विश्रांती देखील दिली जाते. मग सर्व कार्ड एकदा दाखवून झाल्यानंतर तीच कार्ड पुन्हा पुन्हा दाखवली जातात आणि मग त्याने अगोदर सांगितलेल्या गोष्टी कोणत्या डागात कोणत्या ठिकाणी आढळल्या हे त्याला विचारण्यात येते आणि मग प्रयुक्त ज्या गोष्टी सांगेल त्या ज्या प्रतिक्रिया देईल त्याची नोंद ठेवण्यात येते. त्याला सांगितलं जातं की तुला पहिला जो विचार तुझ्या मनात येईल ते तू सांगायचंय ते चित्र बघून किंवा तो शाईचा डाग बघून आणि मग प्रयुक्त ज्या प्रतिक्रिया देईल त्याचं विश्लेषण करून त्याच्या आधारे निष्कर्ष काढला जातो. आता काय निष्कर्ष काढले जातात की एखाद्या व्यक्तीच्या मनामध्ये भावनांचा कल्लोळ दिसून येऊ शकतो. एखादी व्यक्तीमध्ये विधायक क्षमता, अंतर्मुखता, आत्मसंयमन, कल्पनाशक्ती, विचारातील विविधता अशा अनेक व्यक्तिमत्वाचे जे पैलू आहे त्याचं परीक्षण या रोशा-झिंगब्लॉट टेस्ट किंवा रोशा चाचणीच्या आधारे आपण करू शकतो. म्हणून औद्योगिक आणि संघटनात्मक मानसशास्त्रामध्ये कर्मचाऱ्यांच्या व्यक्तिमत्वाचा अभ्यास करण्यासाठी रोशाची चाचणी महत्त्वाची ठरते आणि तिचा उपयोग हा केला जातो. पुढची जी चाचणी आहे ती वाक्यपूर्ती चाचणी. आता या चाचणीमध्ये अर्धवट वाक्य दिलेली असतात आणि ती वाक्य उमेदवाराला पूर्ण करायला सांगितली जातात. आता ही वाक्य पूर्ण करताना व्यक्तीच्या स्वतःच्या विचारांचा, अंतर्मनातील भावनांचा, वृत्तींचा प्रभाव त्या वाक्यांमध्ये दिसून येतो. म्हणून उदाहरण घ्यायचं झाल्यास आपण बघू शकतो अपूर्ण वाक्य कशी विचारली जातात ते. 1. माझ्या मनात असे आहे. मला असे वाटते. अशा प्रकारे अर्धवट वाक्य दिलेली असतात आणि प्रयुक्ताला ती पूर्ण करायला सांगितली जातात. म्हणून प्रक्षेपण तंत्र हे कर्मचारी निवडीसाठी अत्यंत उपयोगाची अशी तंत्रे मानली जातात. आता याच्या व्यतिरिक्त लहान मुलांना देखील वर्ड असोसिएशन टेस्ट असेल, असे वेगळे पण चाइल्ड परसेप्शन टेस्ट असेल, हे पण लहान मुलांसाठी वापरलेली प्रक्षेपण तंत्र आहे. पण आपण हे जे आपला पेपर आहे हा फक्त काय औद्योगिक आणि संघटनात्मक मानसशास्त्राशी रिलेटेड असल्यामुळे कर्मचारी निवड किंवा कर्मचारी प्रशिक्षणामध्ये कुठकुठले प्रक्षेपण तंत्रे वापरली जातात तेवढंच आपल्याला बघायचं आहे. मग त्याच्यामध्ये प्रामुख्याने TAT चाचणी, रोशा चाचणी आणि वाक्यपूर्ती चाचणी या 3 चाचण्यांचा समावेश केला जातो. पुढचा मुद्दा बघूया. कौशल्यांचे आणि संपादनाचे मापन. आता कोणत्याही व्यवसायासाठी काही कौशल्याची आवश्यकता असते. आता व्यवसायाच्या स्वरूपानुसार कौशल्यात बदल होतो. म्हणजे कुठकुठल्या व्यवसायासाठी कोणकोणतं स्किल हवं असतं. त्यामध्ये संघटना कार्याला लागणाऱ्या कौशल्यांचं मापन करण्यासाठी स्वतःच आपण काही तंत्रे विकसित केलेली आहेत. तरीही औद्योगिक संघटनेत उमेदवार निवडीच्या हेतूने मानसशास्त्रज्ञांनी काही कसोट्या तयार केलेल्या दिसून येतात आणि त्या म्हणजे ओहिओ व्यवसाय शिक्षण संपादन कसोटी, ओहिओ व्होकेशनल एज्युकेशनल अचिव्हमेंट टेस्ट असं आपण म्हणतो. आता या चाचणीमध्ये साधारणतः या कसोटीमध्ये 38 प्रकारच्या जे व्यवसाय आहे प्रोफेशन त्याच्याशी संबंधित प्रश्न तयार केलेले आहेत आणि ते कोणकोणत्या घटकाशी संबंधित प्रश्न आहेत तर शेती व्यवस्थापन असेल, लहान इंजिन दुरुस्ती असेल, अशा अनेक व्यवसायांचा यामध्ये समावेश केलेला आहे. दुसरे जे आहे ते कार्यनमुना चाचण्या, वर्क सॅम्पल टेस्ट म्हणतो आपण. आता कार्यनमुना चाचणीमध्ये
उमेदवाराला कार्यासाठी किंवा कामासाठी ज्या विशिष्ट क्रिया कराव्या लागतात त्या क्रिया नियंत्रित परिस्थितीत कराव्या लागतात. प्रत्यक्ष उपकरणे हाताळावी लागतात. खर्चिक किंवा धोकादायक उपकरणे असतील तर त्यासाठी प्रतिरूप योजना तयार करावी लागते. म्हणून अशा अनेक चाचण्या तयार झालेल्या आहेत. त्याच्यामध्ये उदाहरण घ्यायचं झाल्यास इन बास्केट टेस्ट आपण म्हणतो, तर त्या चाचणीचा सुद्धा कार्यनमुना चाचणी व्यवस्थापकीय क्षमता मोजण्यासाठी उपयोग केला जातो. आता याच्यामध्ये काय केलं जातं इन बास्केट टेस्टमध्ये? व्यवस्थापकांचा ट्रे किंवा बास्केटमध्ये विविध कार्य जसे अहवाल, पत्रव्यवहार, स्मरणपत्रे, हुकूम, माहिती असते आणि याचं मग वर्गीकरण करून नियंत्रित वेळेत उमेदवाराने वर्गीकरण करावं अशी अपेक्षा असते. आणि मग स्वतः व्यवस्थापक आहे असे समजून प्रत्येक पत्र, माहिती काय वाचून काय कृती केली पाहिजे हे ठरवून तो जो उमेदवार आहे किंवा तो कर्मचारी आहे त्याला तो निर्णय घ्यावा लागतो. त्याच्यानंतर पुढे बघूया मनोकारक चाचण्या, सायकोमोटर टेस्ट आपण ज्याला म्हणतो. आता मनोकारक चाचण्यांमध्ये आता समजा मोटर ड्रायव्हिंगसाठी कोणकोणतं स्किल आवश्यक असतं, विमान चालकांसाठी कोणकोणतं स्किल आवश्यक असतं, त्याच्यासाठी ह्या मनोकारक चाचण्या काय उपयोगाच्या ठरतात. पण आपण औद्योगिक आणि संघटनात्मक मानसशास्त्रामध्ये वापरल्या जाणाऱ्या मनोकारक चाचण्याच बघणार आहोत. त्याच्यामध्ये पहिली आहे ओ'कॉनरची अंगुली चिमटा नैपुण्य चाचणी. आता या चाचणीमध्ये एक चौरस बोर्ड असतो आणि त्यावर 10 ओळीत एका ओळीत 10 अशा प्रमाणे 100 छिद्रे असतात आणि मग उमेदवारात त्या छिद्रात जो वेळ ठरवून दिलेला असतो त्याच्यामध्ये टाचण्या घालवायच्या असतात. आता या सर्व छिद्रात टाचण्या घालवण्यासाठी लागणारा वेळ म्हणजे त्याचे गुण होत आणि मग या चाचणीद्वारे उमेदवाराच्या बोटाचे व हाताचे चापल्य मोजले जाते. पुढची टेस्ट बघूया अभियांत्रिकी क्षमता मापन चाचणी. मॅकक्वेरीची अभियांत्रिकी क्षमता मापन चाचणी असंही त्याला म्हणतात. आता ही एक पेपर पेन्सिल टेस्ट आहे आणि त्याच्यामध्ये काही उपचाचण्यांचा देखील समावेश केलेला आहे. त्यामध्ये ट्रेसिंग, टॅपिंग, डॉटिंग, कॉपिंग, लोकेशन, ब्लॉक्स या उपचाचण्यांचा समावेश केला गेलेला आहे. आता आपण क्रमाने बघूया की कोणकोणत्या उपचाचणीमध्ये काय काय गोष्टी त्या प्रयुक्ताला किंवा उमेदवाराला करणं आवश्यक आहे. पहिली जी उपचाचणी आहे ती म्हणजे ट्रेसिंग. ट्रेसिंगमध्ये काय असतं, दिलेली सरळ रेषा गिरवणे हा टास्क त्या प्रयुक्ताला करावा लागतो. टॅपिंग आहे दुसरी सब टेस्ट. कागदावर जास्तीत जास्त बिंदू काढणे ही ॲक्टिव्हिटी टॅपिंग या सब टेस्टमध्ये दिली जाते. डॉटिंग ही तिसरी सब टेस्ट आहे. त्याच्यामध्ये अनियमित आकृतीत बिंदू काढणे ही ॲक्टिव्हिटी त्या उमेदवाराला दिली जाते. पुढची जी सब टेस्ट आहे किंवा उपचाचणी आहे ती कॉपिंग. वेगवेगळ्या आकृत्यांची कॉपी करणे ही ॲक्टिव्हिटी या प्रकारामध्ये किंवा या उपचाचणीमध्ये उमेदवाराला किंवा प्रयुक्ताला करायला लावली जाते. पुढची जी उपचाचणी आहे ती लोकेशन. मोठ्या उद्दीपकातील छोट्या भागात बिंदू काढणे ही ॲक्टिव्हिटी या लोकेशन या उपचाचणी प्रकारामध्ये प्रयुक्ताला दिली जाते. पुढची जी सब टेस्ट आहे ती म्हणजे ब्लॉक्स. एकावर एक ठोकळे रचणे ही ॲक्टिव्हिटी कर्मचाऱ्याला किंवा प्रयुक्ताला करावयाची असते. आता ह्या अशा प्रकारे अशा उपचाचण्यांचा समावेश या मॅकक्वेरीची अभियांत्रिकी क्षमता मापन चाचणीमध्ये केला जातो. ही चाचणी अनेक व्यवसायामध्ये वापरली जाते. पुढची जी चाचणी आहे ती मिनेसोटा हस्तोपयोजन गती चाचणी. आता या चाचणीमध्ये 2 भाग आहेत. त्याच्यामध्ये 58 गोलाकार ठोकळे आणि तितकीच छिद्रे असणारा लाकडी तक्ता उपयोगात आणला जातो. पहिल्या भागामध्ये प्रत्येक छिद्रात ठोकळा टाकला जातो, त्यास प्लेसिंग म्हणतात. आणि दुसऱ्या भागामध्ये 1.5 इंच व्यासाचा ठोकळा प्रत्येक छिद्रातून काढून उलटा करून त्या छिद्रात टाकावायचा असतो, त्यास टर्निंग असे म्हणतात. म्हणून प्लेसिंग अँड टर्निंग अशा 2 ॲक्टिव्हिटी या मिनेसोटा हस्तोपयोजन गती चाचणीमध्ये प्रयुक्ताला करावयाच्या असतात. आता हे
जे कार्य आहे ते पूर्ण करायला जेवढा वेळ लागतो ते म्हणजे त्या व्यक्तीचे गुणमान होय. आणि या हस्तभोजन चाचणीच्या आधारे प्रयुक्ताच्या हाताचे कौशल्य मोजले जाते. आजच्या लेक्चरमध्ये आपण मेजरमेंट ऑफ पर्सनॅलिटी या टॉपिकमध्ये व्यक्तिमत्वाचे मापन करण्यासाठी औद्योगिक आणि संघटनात्मक मानसशास्त्राच्या क्षेत्रामध्ये कुठकुठल्या मानसशास्त्रीय चाचण्या वापरल्या जातात, कुठकुठली प्रक्षेपण तंत्र वापरली जातात याची सविस्तर चर्चा केलेली आहे. थँक यू.